तर नमस्कार भावा बहिणींनो, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं बरं आहे का? तर बघा मी आज काय बनवते, पापड्या करायला लागले. तर इथं तेल, पापड खार, मीठ आणि हे तांदळाचं पीठ घेतल्या आणि आता ही गॅसवरती पाणी उकळायला पातेलं ठेवलंय बरं का. तर आज मी बनवणार आहे तांदळाच्या पापड्या. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. आवडलास तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा कोण नवीन असेल त्यांनी, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बोलायचा मुद्दा म्हणजे मी एक व्हिडिओ टाकला होता बिझनेसविषयी बरं का, बिझनेसविषयी. तर फास्ट बोलली का बोबडी वळती. तर बिझनेसविषयी मी एक व्हिडिओ टाकला होता. तर त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलेलं की मी बिझनेस करत आहे. तर चिप्स, कुरडई, पापड असं तुम्हाला मी बनवून देणं असं मी व्हिडिओ टाकला होता बरं का. मग तर बरेच ताईंची ती कमेंट आली, आम्हाला पाहिजे तर कसं किलो आहे काय, असं सगळ्यांचं कमेंट आल्या. तर मी त्यांना काही रिप्लाय देऊ शकले नाही बरं का. तर त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. तर का दिला नाही त्याचं पण कारण आहे बरं का भावा बहिणींनं. तर तुम्हाला सांगते मी. तर आता काही तर खाट ठेवली आणि ऊन तर एवढं कडक पडतंय ना काय तुम्हाला सांगू. पण म्हणलं आता उन्हाच्या अगोदरच करून घ्यावं, तर म्हणून नका करते मी बरं का. तर करत असताना पण भरपूर प्रॉब्लेम येतात बरं का. बिझनेस करणं हे एवढं पण सुखाचं नसते बरं का भावा बहिणींनो. त्यासाठी दोघं तिघं तरी माणसं लागते तीच राबायला. एकट्याच्या हातानं काहीच होत नसते बरं का. तसं एक माझं झालं आहे. मी करते खरं, बोलते मोठं खरं, पण ताकद नाही तेवढी माझ्यात करण्याजोगी. तर म्हणलेलं करावतं आणि तुमच्या बरोबर शेअर करावतं, विकावतं, पण एवढं का आपल्याला होत नाही भावा बहिणींना. ऑर्डर आपण भरपूर यायला लागला तर म्हणजे प्रश्न आहे ना, कसं करू, काय करू, लय अवघड आहे. त्याबद्दल खरंच मी तुमची माफी मागते की तुम्हाला मी उत्तर दिलं नाही. तुम्ही बरेच जणांनी विचारलं प्राईस किती आहे, कसं किलो आहे, काय असं तसं बरेच जणांनी कमेंट केल्या, बरेच जणांनी विचारलं, पण मी तुम्हाला खरंच रिप्लाय दिला नाही. त्याबद्दल खरंच खूप खूप सॉरी. ज्यावेळेस माझ्यात ताकद येईल की हां मी सक्सेस आहे ही बिझनेस करण्यासाठी, त्यावेळेस मी तुम्हाला नक्की रोज व्हिडिओ बनवून टाकेन बरं का. आता सध्या तरी काही एवढं माझ्यात हिंमत नाही एवढा मोठा बिझनेस करायची बरं का. कारण ह्यात कष्ट, मेहनत भरपूर आहे बरं का भावा बहिणीने. एवढ्या खाटभर पापड्या करायच्या म्हणलं तर मानन पार्टी एक होती बरं का. लय मेहनत आहे. अजून ती शिजवायचा, ती आटा असते, भरपूर काय आहे. आणि त्यात माझ्या मुलांची शाळा ते बघून सगळं मला करायला लागतं. त्यामुळंच हो नाही गेले. कारण की आता पुढल्या वर्षी पोरं स्वतः शाळेला जाते. तर आता सध्या मला त्यांना सोडायला लागतं, आणायला लागतं 2 टाईम मला. त्यामुळंच मी खूप थकून जाते बरं का. नाहीतर काम ते काम म्हणलं ना माणसाला काय वाटत नाही. एकटं जरी राहिलं तरी काम म्हणलं का नाही काय वाटत नाही. पण पोरांना शाळेत सोडायचं आणायचं असते ना, त्यामुळंच लय असं थकून जीव जातो. आणि त्यात ह्याची मेहनत एवढी आहे ना, लय भरपूर मेहनत आहे ह्याची. त्यामुळं खरंच कोणी कमेंट केलं त्या तुम्हाला सगळ्यांचं खरंच सॉरी म्हणते बरं का. मी तुम्हाला रिप्लाय दिला नाही, प्राईस ती सांगितली नाही. ज्यावेळेस माझ्यात हिंमत येईल की हां मी करू शकते, त्यावेळेस मी नक्की तुम्हाला शेअर करीन की हां मी आता बिझनेस सुरू केला आहे, तुम्ही ऑर्डर टाका असं. तर आता खायपुरत्या बनवतं म्हणलं म्हणून नका, मी बनवते खायसाठी बरं का. ते पण जबरदस्ती करायला लागले. एवढं म्हणजे खरंच खूप ताण पडतो बरं का हे करायसाठी. ते एक वेळेस दुसरं काम केलेलं बरं, पण ह्यात लय मेहनत आहे. आणि ह्याला नाही म्हणलं तर दोघं तिघं तरी सहज आपदायला लागते. ती त्यावेळेस ही इझी जातं बनवायला. तर असा काय माझा प्रॉब्लेम होता. तर खरंच अजून एकदा तुम्हाला सगळ्यांची माफी मागते. आणि बघा आता काही पापड्या करायला लागले तर एवढं ऊन पडले ना, एवढं म्हणजे अजून किती 10च वाजले त्या तरी सध्या एवढं ऊन लागतंय ना. असं खाली बघून वर बघायचं म्हणलं तर डोळ्याला थोडा अंधार येते. त्या एक जबर ऊन पडायला लागले भावा बहिणीनं. त्यामुळंच नको वाटायला लागलं मला. अक्षरशः हे पापड्या करताना मला चक्कर आली. त्यामुळंच मी खरं विषय सोडला की बाबा तुमच्या ती ऑर्डर घेतल्यावर ना मी एवढी आरी पडीन की मी तुम्हाला ती देऊ शकणार नाही, माझा जीव जायचा असं होईल. त्यामुळं खरंच मी नाही करत हे बिझनेस. खरं तर लय अवघड आहे खरं बिझनेस करणं म्हणजे लय अवघड आहे. 2-3 माणसं तरी सहज लागते ती सपोर्ट करायला, त्यावेळेस येतं बरं का. तर सगळंच एकटीनं करायचं म्हणल्यावर होत नाही. खरं आहे का नाही सांगा बरं तुम्ही पण. एकटीला होत नाही, शक्यच नाही एकटीला करणं.
त्यामुळंच मी माघारी घेतली. आणि पुढल्या वर्षी बघू जमलं तर मी तुम्हाला नक्की सांगेन. अगोदर स्टॉक बनवून ठेवीन आणि मगच तुम्हाला मी व्हिडिओ बनवून टाकेन की बाबा आपल्याकडं असा माल आहे, घ्या म्हणून, बरं का भावांनो बहिणींनो. तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे, तुम्ही सपोर्ट करता, असा शेवटपर्यंत सपोर्ट करत जावा हीच विनंती करते तुम्हा सगळ्यांना. कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्रायबर पण आपली पटापटा वाढत नाही. ती जर व्हिडिओ टाकला तरच सबस्क्रायबर वाढते ती, बरं का. तर सगळ्यांनी लाईक करत जावा, छान छान कमेंट करत जावा, सबस्क्राईब करत जावा आपल्या चॅनलला. तर हे असं बघा माझा आजचा व्हिडिओ होता. तर वाळवायचं ती काय प्रॉब्लेम येत नाही बरं का, फक्त करण्याचाच झालं आठसा. एक हाट भरून जर करायचं म्हणलं ना, अक्षरशः माझा जीव नकात येते, एवढं त्रास होतोय मला पटापटा करायचं म्हणल्यावर. आणि त्यात तुमच्या ऑर्डरी जरी आल्या तरी मग लईच बेकार आहे बरं का हो. कारण एकट्या माणसाला बनवायसाठी एवढं हे होतंय म्हणल्यावर तुमच्या सगळ्यांचं रोजचं करून खरंच माझ्या एवढं पण माझ्या अंगात ताकद राहायची नाही. त्यामुळंच मी नको म्हटलं बरं का. तर मस्त येतं मला हाताची टेस्ट, ती अशा मस्त पापड्या ती करता येते. त्या वेपर्स पण तो का ती पाठीमागं ठेवल्या तर पांढरं शुभ्र झालं होतं त्या दिवशीचं वेपर्सं. तर मी म्हणलं होतं 1-2 किलो भरतेलं, पण 1.5 किलो भरतेलं बघा. 3 किलो बटाट्याचंच बनवलं होतं. आणि परत तो का ती टपमध्येच पाठीमागं ठेवल्या. तर पलीकडच्या साईडला मिरच्या वाळू घातल्या त्या. मला चटणी पण संपले, येसूर पण करायचं आहे. तर असं भरपूर काम असते मला. काम नसतं असं काही नाही, मला भरपूर काम असतं. तर पुढल्या वर्षी नक्की मी खरं तुम्हाला अगोदर बनवून ठेवीन. मग स्टॉक ऑलरेडी झाला ना माणसांना काय एवढंही वाटत नाही. आणि त्यात पावसाचा आबाळ त्यामुळं का नाही लय ह्याचा आट असायला म्हणजे लय बरं का. तर असं काय का करत होती पापड्या. तर एकदा शिक बघा आता सगळ्या पूर्ण करून झाल्या. तर बघा पूर्ण करूच तर ऊन बघा कुठपर्यंत ऊन गेलं. तर अक्षरशः मला असं वर बघितलं तर डोळ्याला एवढ्या अंधारे यायच्या ना, काय सांगू तुम्हाला. तर भरपूर अंधारे आल्या त्या डोळ्याला. त्यामुळेच मी नको म्हटलं पाय, आपल्याला काय होत नाही बिझनेस करणं. मग मी विषय सोडून दिला बघा ह्या बिझनेसचा. तर बघा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. राग आला तरी पण माफ करा एवढे वेळेस. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, कमेंट करा छानपैकी. तर छान पापड्या पण केले त्या, तीळ घालून, जिरी तीळ घालून केले त्या मस्त. तर व्हिडिओ काढू सध्या वाटत नव्हता, पण तेवढा काढून घेतला.